नमस्कार. आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक तथा भाजपा पक्षप्रतोप अनंता कुडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले आहे. वडगाव नगरपंचायतने 20 फेब्रुवारी 2024 रोजी वडगाव शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता, परंतु यावर जवळपास 800 रहिवाशांनी आक्षेप नोंदवला. नंतर काही प्रमाणावर बदल करत पुन्हा हा विकास योजना आराखडा 12 जून 2025 रोजी प्रसिद्ध केला. प्रशासकीय कारकिर्दीत तयार करण्यात आलेला विकास योजना आराखडा हा वडगाव मधील नागरिकांवरती अन्याय करणारा आहे. तसेच प्रशासकांना वडगाव शहराची भौगोलिक आणि नैसर्गिक वस्तुस्थिती पूर्णपणे माहीत नसल्याचा, तसेच वडगाव शहरात असमतोल करण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले. तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान संस्थानाच्या 55 एकर जागेपैकी 25 एकर जागेमध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले असून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम प्रशासन करत असल्याचे देखील नमूद केले आहे. प्रशासन काळात तयार करण्यात आलेल्या विकास योजना आराखड्यात गडबड घोटाळा असल्याचं म्हणत हा आराखडा तत्काळ रद्द करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या वतीने भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांनी केली आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कुर्से टोल नाका या ठिकाणी त्यांचं मावळ तालुका आणि पुणे जिल्हा शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्वागत करत असताना आम्ही वडगाव मावळ मधील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या वतीनं आणि वैयक्तिक मी नगरसेवक अनंता कुडे वडगाव नगरपंचायत पक्षप्रतोद भारतीय जनता पक्ष या नात्यानं सन्माननीय नगर विकास खात्याचे मंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना वडगावचा जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला होता तो अतिशय अन्यायकारक विकास आराखडा शेतकऱ्यांवर लादलेला होता. खऱ्या अर्थानं तो आम्ही त्याचा जाहीर निषेध करत असताना तो बिल्डर दार्जिना विकास आराखडा जाहीर झालेला आहे. असं ज्यावेळेस तो विकास आराखडा 6 महिन्यापूर्वी जाहीर झाला त्याच वेळेस सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील आमचे मावळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी सुद्धा तो जो काही विकास आराखडा आहे तो डीपी रद्द करण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं होतं. आज या ठिकाणी आम्ही सुद्धा तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान आणि वडगाव नगरपंचायत भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक या नात्याने एकनाथरावजी शिंदे साहेब यांना संबंधित निवेदन दिलेलं आहे व जो बिल्डर दार्जिना डीपी किंवा विकास आराखडा आहे तो रद्द करण्यात यावा. कारण तो ज्यावेळेस त्यांनी सादर केलेला होता तर तो प्रशासकीय राजवटीमध्ये विकास आराखडा त्यांनी सादर केलेला होता. विशेष बाब म्हणजे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या जी काय 55 एकर जागा आहे त्यापैकी सुमारे 25 एकर जागेवर यांनी मुद्दाम त्या काळातल्या सत्ताधारी असतील किंवा प्रशासकीय असतील त्यांनी त्या ठिकाणी विविध प्रकारचे आरक्षण टाकलेले आहे. खऱ्या अर्थानं देवाचं आणि गावाचं जिथल्या तिथं राहिलं गेलं पाहिजे. देवाच्या जागेमध्ये आमच्या संस्थांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र दर्जाचं जे देवस्थान संस्थान आहे त्या माध्यमातून मेडिकल कॉलेज असेल, त्याचप्रमाणे ग्रंथालय असेल, क्रीडांगण असेल, अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रकल्प आम्हाला देवस्थान संस्थांच्या माध्यमातून राबवायचे आहेत. परंतु चुकीच्या पद्धतीचं आरक्षण टाकून अतिशय लाजवाब बाब या प्रशासकीय राजवटीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. मी एकनाथरावजी शिंदे साहेबांना या निमित्तानं आता निवेदन देऊन विनंती केली की आपण त्यामध्ये लक्ष घालावं व संबंधित विकास आराखडा रद्द करावा अशा प्रकारचं निवेदन आमचे सहकारी पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरणभाऊ भिलारे व मी या ठिकाणी आता त्यांना निवेदन दिलेलं आहे.